भाषणासाठी सिया. नमस्कार, माझे नाव कुणाली वे आहे. आज मराठी गौरव दिन आहे. मराठी दिनाविषयी मी एक छोटीशी गीत गाणार आहोत. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो मान मराठी, अंकी मराठी, अभिमान मराठी, अभिमान मराठी. धन्यवाद. ससा सुरुवातीला झोपी जायचा, सुरुवातीचं काम करायचं आणि झोपी जायचा आणि कासव न थांबता त्याचं काम पूर्ण करायचा. आणि मग जेव्हा ससा म्हणला, जा कासव तू झोप, तू खूप मेहनत करत होतास ना, त्याच्यामुळे तू आता झोप, मी काम करतो. तर त्यांनी कापणी केली आणि दोन निगल गेले. एका निगलमध्ये मोठे गाजरे ठेवले आणि एका छोट्या निगलमध्ये चांगले गाजर ठेवले. आणि मग कासव आला आणि म्हणला की, अरे ससा, हे आपण तर दोघं वाटून घेणार होतो, हे मोठा निगल आणि छोटा निगल का केलास? मग बेंडूकनी कासवला बोलवलं, अरे कासव, त्यांनी मोठे निगल ते तुला मोठा निगल द्यायला आणि छोटा निगल घ्यायला, कारण की छोट्या निगलमध्ये चांगले गाजरे आहेत आणि ते मोठ्या निगल नाही, त्याच्यामध्ये चांगले गाजर नाही आहेत. त्याच्यामुळं कासव त्याला घेऊन आला आणि मग दोघांची भांडणं लागले. मग बेंडूक म्हणला, अरे दोघं भांडणं करू नका. मी आज मराठी दिवसासाठी ते संवाद म्हणणार आहे. राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, कोणी म्हणे असं सोडतो, कोणी म्हणे खुड्या करीतो, कोणी म्हणे असं सोडतो, कोणी म्हणे खुड्या करीतो. राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, कोणी म्हणे शिंक तोडतो, कोणी म्हणे बासरी वाजतो, कोणी म्हणे शिंक तोडतो, कोणी म्हणे बासरी वाजतो. राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, नामा म्हणे यशोदेला राधा देवी श्रीकृष्णाला, नामा म्हणे यशोदेला राधा देवी श्रीकृष्णाला. राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी, राधा गुरुदेव तुला कुणाच्या घरी. थँक्यू. बाळाचे नाव घेते नाव जागी झाडाची उंचाई, उडविया दूर जाई. मी तुमच्यासमोर एक कविता म्हणणार आहे. तिचं नाव आहे यूज कमी. आई मला छोटंसं विमान दे, आई मला छोटंसं विमान दे, विमान घेईन पायलट होईल, आकाशात जाईल बरोबर. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझे नाव कल्याणी. मी कविता म्हणणार आहे. सकाळच्या वेळी कमळाची कळी, झगमग बरकत चकमक चोळी, किरणांशी बोलते, वाऱ्याशी खेळते, नळ्याच्या पाण्यात छू छू नाचते. थँक्यू. मी आज तुमच्यासमोर छोटीशी कविता म्हणणार आहे.
मान धोऱ्यात मान. चहा पिण्यात एक तास गेला, मी नाही अभ्यास केला, घड्याळात वाजले. आज मराठी नीट वाच. मी तुमच्यासाठी एक कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव अंकांचे खेळ आहे. 1 2 1 2 1 2 3 4. आमच्या शाळेतील मुले हुशार. 3 4 5 5 6 7 8 अंक आमचे तोंड पाठ. 7 8 9 10 फिरायला जाऊ खाऊ वारा. 11 12 13 14 खेळ झाली मुले गोळा. 15 16 17 15 16 17 18 15 16 17 15 16 17 18 19 20. पुरे बाबा झालो आता कासावीस. हमेशा शब्द नवरे. आज दिनांक 27 फेब्रुवारी. आद्य कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस आहे, म्हणून मी त्यांचीच एक कविता सादर करणार आहे. ओळखलत का सर मला, पावसात आला कुणी, कपडे होते गंजमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घड्यात राहून, माहेर वाशिक पोरी सारखी 4 भिंतीत नसली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून डोळ्यामध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला संग घेऊन सहल आता लढतो आहे, चिखल काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद. माझे नाव शनाया राहुल राजूरकर आहे. आज मी मराठी दिवसाबद्दल एक कविता बोलणार आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, ढगांची वारा झुंजला रे, काळ्या काळ्या कापसात भिंजला रे, आता तुझी बाई वीज देते टाळी, आता तुझी बाई वीज देते टाळी, फुलं पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थँक्यू. त्यांची जीवन नावाची कविता सादर करणार आहे. तर कविता अशी. चालणारे 2 पाय किती विसंगत, एक मागे असतो एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो मागच्याला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं क्षणात सारं बदलणार असतं, त्याचंच नाव जीवन असतं, त्याचंच नाव जीवन असतं. धन्यवाद. जय शिवराय. आपली शान मराठी, आपली मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी, मराठी आपली सुंदर भाषा आहे, मराठी आपली मातृभाषा आहे. धन्यवाद. माझा अभिमान, जन्मलो हा मातीत, हाच माझा स्वाभिमान. नमस्कार, मी निधी रवींद्र डासाळकर. सर्वांना माझ्याकडून मराठी दिवसाचा अभिनंदन. आज 27 फेब्रुवारी ह्या दिवशी आपले लाडके कवी कुसुमराज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. मराठी ही अमृतापेक्षाही गोड भाषा आहे आणि सुंदर भाषा आहे. सुलभ मराठी भाषा ही ज्ञानी आणि शिकवली, जगलो मराठी, जगतो मराठी आणि जगणार मराठी. धन्यवाद.
मी समर्थ आहे. मराठी भाषा आपली ओळख. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस महान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी भाषा ही आपली महाराष्ट्राची शान आहे. आपली शान मराठी आपला मान करते. धन्यवाद. नाही तलवारीच्या पातीला मराठीशिवाय अर्थ नाही. महाराष्ट्राच्या मातीला सर्वांना नमस्कार. माझे नाव माधवी विजयकुमार साळुंखे. मी तिसरीत आहे. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर यासारख्या संतांनी जी भाषा रुजवली आहे आणि शिवाजी महाराजांनी जी भाषा वाढवली आहे त्या भाषेचा आज गौरव दिन. ह्या जगात 10 कोटी लोकांची मातृभाषा मराठी आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातात. जाता जाता फक्त हे म्हणे, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकारामांनी लिहिली गाथा. चला आपण सगळे सुरू करू, समृद्धी आणि संपन्न करूया मराठी आपली भाषा. धन्यवाद. सान्वी सचिन इखर. मी तिसरीमध्ये आहे. मी आज एक मंत्र म्हणणार आहे. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. धन्यवाद. मराठी भाषा आपली ओळख या विषयावर मराठी भाषा आपली मातृभाषा सुनी संस्कृती आणि परंपरेची शान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे आपल्या मराठीला स्थान मिळाले. चला आपण आपल्या मराठीला जपूया आणि तिचा अभिमान पाळूया. धन्यवाद. आज 27 फेब्रुवारी आपला मराठी दिवस आहे. आपली मराठी मातृभाषा आहे. धन्यवाद. मी भाषण देणार आहे. मराठी भाषा आमची महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकून थरकून जातो भाग. मराठी भाषा मराठी माझी माती, मराठी माझा अभिमान. जन्मलो या मातीत हेच माझा स्वाभिमान. कानामात्र वेळेतील मिळाले वाण, काही साहित्य आणि इतिहास. मराठीचा सन्मान. मराठी माय बोली आमची बोल. आज 27 फेब्रुवारी रोजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टी अकबर आणि बिरबलच्या आहे. एका दिवशी अकबर बादशहाने एक योजना केली होती की ह्या गोष्टीत कोण भाग घेईल की पुणे 24 घंटे एक झोपडी असेल, त्याच्यामध्ये छोटासा दिवा लावला असेल तर त्याच्या बाजूला उभा राहून जागे थांबायचे 24 घंटे. तर एक माणूस होता, त्याचं नाव राजाराम होते. त्यांनी ते स्पर्धा घेतली होती. तर ते 24 घंटे तिथं थांबला. मग त्याचे पूर्ण 24 घंटे संपल्यानंतर तर त्याला बक्षीस मिळणार होते. बक्षीस त्याला मिळाले. तर एक माणसाला राग आला की त्यालाच काम मिळाले, मला का नाही मिळाले. तर ते अकबर बादशहाला म्हणाला की याने त्या दिव्याकडे थांबून भाव घेतला, त्यामुळे ही स्पर्धा जिंकला. तर तेव्हा त्यांनी बक्षीस अकबर बादशाहने मानले की ते त्याला भाव निर्माण आहे. मी आपल्या समोर एक गोष्ट सादर करत आहे. त्या गोष्टीचे नाव आहे एक शेतकरी आणि त्याचा आळशी मुलगा. त्या शेतकरीचे नाव होते रामू आणि त्याचे मुलाचे नाव होते याकूब. रामू खूप मेहनती होता, पण याकूब खूप आळशी होता. एके दिवशी रामूची तब्येत खूप खराब झाली. त्याने त्याच्या मुलाला बोलवले आणि म्हणाला की याकूब, मला माहिती आहे की तू खूप आळशी आहे. तुला माझे एक काम करणे पडेल. तुला तर माहिती आहे की माझी तब्येत कशी आहे. तुला जगायचे असेल तर रोज शेतावर जाऊन तुला पिकाला पाणी देणं पडेल. जर तू पिकाला पाणी नाही दिले तर तू जिवंत राहणार नाही. गोष्टीचे नाव उंदीर व सिंह. एका जंगलात एक उंदीर आणि एक सिंह राहत होते. एका दिवशी सिंह झोपला होता. उंदीर त्याच्या अंगावर खेळत होता. तेव्हा सिंहाचे झोप झाला. त्यांनी उंदराला पकडले. उंदीर म्हणाला, शिवदाच्या अंगावर मी बिंदू कधी घडत. मग सिंहाने त्याला सोडलं. एका दिवशी सिंह गाय काटला. ते मदत मागू लागला. उंदराने गाय
मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस थोर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपली मायबोली आहे व ती प्रेमी आहे. आज 27 फेब्रुवारी आहे. आज आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत. आपली मराठी मात्र माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आवडती पुस्तकाच्या बाबतीत थोडक्यात सांगणार आहे. माझे आवडते पुस्तक म्हणजे शाळाची आई. हे पुस्तक प्रसिद्ध लेखक साने गुरुजींनी लिहिले आहे. या पुस्तकात त्यांच्या आणि त्यांच्या आईचे भावनिक नाते वर्णन केलेले आहेत. या पुस्तकात त्यांच्या आईचे प्रेम त्याग आणि त्यांच्या आईचे शिस्त सुंदर रूपाने वर्णन केलेले आहे. धन्यवाद. शांत मराठी, आपला मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रद्धा आहे. आज 27 फेब्रुवारी आपण सर्वजण इथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले आहोत. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस कवी व लेखक कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मराठी ही आपली मायबोली, अभिमान, ओळख आहे. मराठी भाषा ही सर्वात सुंदर भाषा आहे. मराठी ही सर्वात सुंदर भाषा आहे. मराठी सर्वांची जबाबदारी आहे. धन्यवाद. व सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. माझे नाव सेजल अशोक कोडके. माझा वर्ग 4. आज मी तुमच्या समोर मराठी भाषा आपली ओळख या विषयावर काही विचार मांडणार आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपण लहानचे मोठे होत असताना आईच्या पहिल्या तोंडातून जे पहिला शब्द ऐकतो ती भाषा म्हणजे मराठी भाषा. त्यामुळे मराठी भाषेला आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. धन्यवाद. माझ्या विषयाचे नाव मराठी भाषा आपली ओळख. मराठी भाषा ही महाराष्ट्राची शान आणि आपली अस्मिता आहे, जी 1500 वर्षांहून अधिक प्रदीर्घ इतिहास, समृद्ध साहित्य आणि संस्कृती जपत आली आहे. कवी कुसुमाग्रजांच्या स्मृतीनिमित्त 27 फेब्रुवारीला झालेल्या होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिन आपल्या मातृभाषेचा सन्मान करते. माझ्या मराठीची बोलू कौतुके या उक्तीप्रमाणे ही भाषा आपली संस्कृती, अभिमान आणि ओळख आहे. धन्यवाद. त्याच्या मित्राची पेन्सिल दिली होती, तर त्याच्या आईने त्याला ना ओरडले ना मारले. तिला खूप दुःख झाला आणि ती म्हणाली की मला असा चोरी करणारा मुलगा नव्हे, मला एक चांगला मुलगा हवा आहे. तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी श्यामने ती पेन्सिल त्याच्या मित्राला वापस केली आणि त्याला माफी मागितली आणि त्यांनी त्याच्या आईला वचन दिले की मी कधीच भाग्य बोलतो मराठी, जागलो खरेच धन्य ऐकतो मराठी. नमस्कार, माझे नाव आदिती. सर्वप्रथम मी तुम्हाला मराठी भाषा दिनाची हार्दिक शुभेच्छा देते. 27 फेब्रुवारी रोजी मराठी दिन साजरा केला जातो व कुसुमाग्रज यांची जयंती साजरा केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त त्यांना धन्यवाद. निमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त मी तयार केलेली एक भाषा कविता तुम्हाला ऐकवणार आहे. माझे नाव प्रांजल मॅडम सानप सांगते. मी माझ्या दुःखाचे कारण. मला आवडते मराठी बोलायला, पण शाळा लावते मला इंग्रजी बोलायला. नाही जावे वाटते शाळेला, कारण लवकर उठावे लागते आवरायला. नाही भेटत मला खेळायला वेळ, कारण आई करायला लावते अभ्यास पूर्ण वेळ. हे तर झाले हास्य विनोद. आता मी तुम्हाला मराठी भाषेविषयी 2 ते 3 वाक्य सांगणार आहे. माझी भाषा, माझी मातृभाषा, माझी मराठी. केवळ शब्द नाही, तर तो प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा धोका. सुमारे 2400 वर्षाचा इतिहास असलेली ही मायबोली ज्ञानेश्वरांच्या अभंगापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापर्यंत समृद्ध आहे आणि सध्या मी आपल्या अभंगवादी सुधारण्याची कार्य
महाराष्ट्र अधिनियम 1961 हा महाराष्ट्राचे अधिकृत राजभाषा मराठीला घोषित केले आहे. 27 फेब्रुवारी या दिवसाला मराठी राजभाषा दिन म्हणून साजरे केले जाते. या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे ज्येष्ठ कवी श्री विष्णू मामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. ही मराठीची ही नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी अशा शब्दांमध्ये ज्ञानदेवांनी मराठीची प्रशंसा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या माय मराठी भाषेचे आणि संस्कृतीचे रक्षण केले होते. तुम्ही सुद्धा या जगात मराठी भाषेला विसरू नये ही माझी इच्छा. तुम्हा सर्वांना मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझे नाव श्रावणी संजय चव्हाण. आज मी मराठी दिनानिमित्त 2 शब्द बोलणार आहे. आदरणीय शिक्षक व माझे मित्र-मैत्रिणींनो, सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन साजरा करताना मला खूप आनंद होत आहे. ही तारीख कुसुमाग्रज यांचे जन्मदिवस आहे. ते मराठी साहित्याचे महान लेखक होते. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधनच नाही, तर आपली संस्कृती, परंपरा आणि ओळख आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे साहित्य आणि पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन यामुळे मराठी भाषा आज अधिक समृद्ध झाली आहे. आज आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकतो, पण मराठीचा अभिमान बाळगून राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण मराठीचा प्रचार आणि प्रसार करूया. जय महाराष्ट्र, जय मराठी. धन्यवाद. पराक्रमाचा हाच खरा साज नसा नसत वाहतो शिवबांचा वारसा असाच हा आदरणीय व्यासपीठाचे पूज्य महत्त्व येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी, आज मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाद मराठी, संतांनी वाढवला तो वाद मराठी, आमची मायभूमी आमचा अभिमान मराठी, आमची मायभूमी आमचा अभिमान मराठी. लाभले